नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। महाराष्ट्रातील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांसाठीचा केंद्र सरकारचा हिस्सा 2024 पासून मिळालेला नाही। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची कबुली। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला होता प्रश्न। एक विद्यार्थी असला तरी शाळा चालवावी लागेल, खासदार शाहू महाराज छत्रपतींनी आज कोल्हापुरात शिक्षण परिषदेत राज्य सरकारला सुनावलं। मंत्रालयात लाचलुचपत विरोधी पथकाची कारवाई होणं हे संविधानाचं दुर्दैव, माजी खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। विहिरीचं बांधकाम ढासळून सुमारे 35 फूट विहीरच बुजली। पन्हाळा तालुक्यातील मरळीमधील प्रकार, शेतकरी बंडा दादू पोवार यांचं सुमारे 6 लाख रुपयांचं नुकसान। आणि कोल्हापूर शहराच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? कोल्हापूर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साधनांचा अभाव। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। राज्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत एकूण 51,560 नळ पाणी पुरवठा योजना मंजूर असून त्यापैकी 25,429 योजनांना अद्यापही केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही। त्यामुळे या योजना अपूर्ण आहेत। या योजना तात्काळ पूर्ण करण्यासाठी तसंच जलजीवन मिशन योजनेची कामं करणाऱ्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची थकीत देयकं तातडीनं अदा करण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला। यावर उत्तर देताना पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्टेंबर 2024 नंतर केंद्राचा हिस्सा मिळाला नसल्यानं राज्य सरकारनं विशेष बाब म्हणून 4,831 कोटी 87 लाख 25 हजार रुपये इतका निधी अंमलबजावणी यंत्रणेला उपलब्ध करून दिला असल्याचं सांगितलं। आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गतची कामं निधीअभावी अपूर्ण अवस्थेत असल्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला। केंद्र आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यात राबवल्या जाणाऱ्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत एकूण 51,560 पाणीपुरवठा मंजूर योजना आहेत। त्यापैकी 26,131 योजना पूर्ण झाल्यात, तर 25,429 योजनांना अजूनही केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्यामुळं या योजना अपूर्ण आहेत। त्याचबरोबर जलजीवन मिशनची कामं करणाऱ्या कंत्राटदारांची 34,000 कोटी रुपयांची देयकं प्रलंबित आहेत। या कंत्राटदारांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यास महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठादार कंत्राटदार संघटनेनं काम बंद करण्याचा इशारा दिलाय। आमदार सतेज पाटील यांनी आज सरकारचं याकडे लक्ष वेधलं। जलजीवन मिशनमधल्या पाणी योजना तात्काळ पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीनं तसंच केंद्र शासन पुरस्कृत जलजीवन मिशन योजनेच्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची थकीत देयकं तातडीनं अदा करण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली, असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला। यावर उत्तर देताना पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जलजीवन मिशन योजनेतील बहुतांश कामं निधीअभावी अपूर्ण अवस्थेत असल्याचं मान्य केलं। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सप्टेंबर 2024 नंतर केंद्र सरकारचा हिस्साच मिळाला नसल्यानं राज्य सरकारनं सन 2024-25 आणि सन 2025-26 या वित्तीय वर्षामध्ये विशेष बाब म्हणून एकूण 4,831 कोटी 87 लाख 25 हजार रुपये इतका निधी अंमलबजावणी यंत्रणेला उपलब्ध करून दिलाय। त्यामुळे पाणीपुरवठा योजनांच्या कामांची प्रगती चालू ठेवण्यास मदत होत असल्याचा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय। मंत्रालयात लाचलुचपत विरोधी पथकाची धाड पडणं म्हणजे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचं आणि संविधानाचं दुर्दैव आहे, अशी खंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे। ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते। आमदार रोहित पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या अपघाताविषयी उपस्थित केलेला संशय योग्य असून सरकारला यावर उत्तर द्यावंच लागेल, असंही माजी खासदार राऊत यांनी सांगितलं।
कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण हक्क परिषदेला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्रालयात लाचलुचपत विरोधी पथकाची धाड पडणं म्हणजे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि संविधानाचे दुर्दैव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आणि पीएच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं काय हालत होते ते माहिती आहे तुम्हाला. मंत्री फिरतायत, पीए लाच घेतोय आणि एसीबी मंत्रालयात घुसतोय. हे आताचं शिक्षण या महाराष्ट्र म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगत असलेल्या महाराष्ट्रामध्ये खुद्द मंत्रालयामध्ये जाऊन एसीबी रेड करते. हे खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांसारख्या या महाराष्ट्राच्या कर्त्या करवित्यांचं दुर्दैव म्हटलं पाहिजे, संविधानाचं दुर्दैव म्हटलं पाहिजे. बाबासाहेब, तुम्ही संविधानातून शिक्षणाचा हक्क आम्हाला प्राप्त करून दिलात, पण आमच्या दुर्दैवाने सध्या व्यापारीकरण करणारं राज्य सरकार आणि केंद्र सरकार आल्यामुळे या हक्कापासून आम्हाला वंचित राहावं लागतं. ते आम्हाला त्याच्यातून तुम्ही आम्हाला वाचवा आणि तुमच्या धोरणांना आणि तुमच्या तत्वांना बळकटी देण्यासाठी उभा राहिलेल्या समाजाला तुम्ही ताकद द्या अशी विनंती करतो. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबद्दल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेला संशय योग्य असून सरकारला यावर उत्तर द्यावं लागेल, असंही माजी खासदार राऊत यांनी सांगितलं. नक्कीच उत्तरं मिळालीच पाहिजे. काही वेळेला म्हणतात की ब्लॅक बॉक्स जळला, मग प्रश्न असा निर्माण होतो की साधे साधे कागद वाचले आणि ब्लॅक बॉक्स सारखा आता महत्त्वाचा जो पार्ट असतो विमानामध्ये तो कसा काय जळू शकतो. हे सगळेच प्रश्न न उत्तर देण्यासाठीच सरकारसाठी आहेत ते, परंतु त्यांची उत्तरं सरकारला द्यावीच लागतील. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रवाशांच्या सुखसोयीत वाढ करण्यासाठी विमानतळ सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी न्यू पॅलेसमध्ये पार पडली. खासदार शाहू महाराज छत्रपती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत सदस्यांनी विमानतळ कोल्हापूर शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल अशा पद्धतीच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केली. न्यू पॅलेसमध्ये खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली विमानतळ सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले आणि समितीचे सदस्य सचिव अनिल शिंदे यांच्यासह अन्य अशासकीय सदस्य उपस्थित होते. या बैठकीत विमानतळाच्या भविष्यातील वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरी विमानतळ वाहतूक मंत्रालयाला विमानतळाशी संबंधित तांत्रिक आणि प्रवासी सुविधांबाबत सल्ला देणं हा या समितीचा मुख्य उद्देश असून कोल्हापूर विमानतळाची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. बैठकीत प्रामुख्यानं कोल्हापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा विमानतळ उचलेल अशा सेवा आणि सुविधा उभाराव्यात अशा सूचना सर्वानुमते मांडण्यात आल्या. एअरबस सेवा सुरू करण्यावर भर देत त्यासाठी आवश्यक असलेली ट्रायल लँडिंग प्रक्रिया तातडीनं राबवण्याचे निर्देश देण्यात आले. विमानतळाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेलं भूसंपादन पूर्ण झाल्यामुळं धावपट्टी वाढीची भौतिक कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली. प्रवाशांच्या खिशाला परवडतील असे तिकीट दर निश्चित करणं आणि विमानतळावर दर्जेदार टॅक्सी सेवा, अल्पोपहार सुविधा तसंच पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी विशेष माहिती केंद्र उभारण्यावरही बैठकीत एकमत झालं. विमानतळ प्रशासनाकडून विमानतळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ऑडिटमधील सर्व त्रुटी दूर केल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. सल्लागार समितीनं या बैठकीत विमानतळ परिसरातील रस्ते विस्तारीकरणाला प्राधान्य देतानाच विस्तारीकरणामुळं बाधित होणाऱ्या स्थानिक नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. विमानतळ परिसरात 20 किलोमीटर परिसरात उंच बांधकामांसाठी आवश्यक परवानगी घ्यावी अशी सूचना या बैठकीत मांडण्यात आली. विमानतळाचा उपयोग केवळ प्रवाशांसाठीच नव्हे तर स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठीही केला जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या चांदी आणि औद्योगिक साहित्याच्या कार्गो सेवेचा विस्तार करून त्यात स्थानिक फुलं, फळं आणि भाजीपाला वाहतुकीचा समावेश करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेणं, आगामी वर्षात दिल्लीसह शिर्डी, नागपूर, विशाखापट्टणम, चेन्नई आणि इंदूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणं, याशिवाय विमानतळ परिसर स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन, अखंडित वीज पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिकेसह डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित करण्याबाबतही चर्चा झाली.
कोल्हापूरच्या विकासात विमानतळ हा मैलाचा दगड ठरेल असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला. कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी संख्येत गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढ झाली असून 2018-19 मधील 17,843 ही संख्या 2023-24 मध्ये 1,57,320 पर्यंत पोहोचली आहे. विमानतळावरील नियमित विमान फेऱ्यांमध्येही मोठी सुधारणा झाली असून चालू आर्थिक वर्षात म्हणजेच फेब्रुवारी 2026 पर्यंतच 1,56,633 प्रवाशांनी 3,021 विमान उड्डाणांमधून प्रवास केला असून मार्च अखेर उच्चांकी प्रवास होईल. ही आकडेवारी कोल्हापूरची वाढती हवाई कनेक्टिव्हिटी आणि प्रवाशांचा विमान प्रवासाकडे लोकांचा कल वाढत असल्याचं निदर्शक आहे. पन्हाळा तालुक्यातील मरळीपैकी पोवारवाडी इथले शेतकरी बंडा दादू पोवार यांच्या शेतातील विहिरीचं संपूर्ण बांधकाम पडून विहीरच बुजल्याचा प्रकार घडलाय. आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलाय. यामध्ये बंडा पोवार यांचं सुमारे 6 लाख रुपयांचं नुकसान झालंय. पन्हाळा तालुक्यातील मरळी गावातील कागद कारखाना परिसरात शेतकरी बंडा दादू पोवार यांचं शेत आहे. सुमारे 25 वर्षांपूर्वी त्यांनी शेतात 35 फूट खोल विहीर खोदली आहे. जमिनीपासून 15 फूट खोल दगडी पाया लागल्यानं त्या भागापासून वर वीट आणि काँक्रीटमध्ये विहिरीचं बांधकाम करण्यात आलं होतं. या विहिरीवर पोवार आणि त्यांच्या भाऊबंदकीतील मिळून 3.5 एकर शेती अवलंबून होती. त्यामुळे ते नियमित विहिरींची डागडुजी आणि निगा राखत असत. विहिरीपासून काही अंतरावर काठेभोगावचे प्रदीप कुंभार यांचं सर्व्हिसिंग सेंटर आहे. त्यांनी आपल्या व्यवसायासाठी या विहिरीतून विद्युत पंपाद्वारे पाणी नेलं होतं. पण आज अचानक पाणी बंद झाल्यानं ते विहिरीकडे गेले. तेव्हा विहिरीचं संपूर्ण बांधकाम विद्युत पंपांसह पडून विहीर बुजली असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं. या घटनेमुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा मोठा प्रश्न उभा ठाकलाय. अचानक विहीर कोसळण्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्रशासनानं पंचनामा करून तांत्रिक तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये. इचलकरंजी नजीकच्या कबनूरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून महापुरुषांची प्रतिमा असलेल्या फलकाची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आक्रमक झालाय. आज इचलकरंजीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गावरून असलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं व्यवसाय बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इचलकरंजी नजीकच्या कबनूरमध्ये गेल्या 4 दिवसांपूर्वी महापुरुषांची प्रतिमा असलेल्या फलकाची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं इचलकरंजीत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार राहुल आवाडे, आमदार संग्राम जगताप, RPIचे नाना वाघमारे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते. शिवतीर्थापासून मोर्चाला सुरुवात होऊन महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोर्चाची सांगता झाली. यावेळी महापुरुषांची प्रतिमा असलेल्या फलकाची विटंबना करणाऱ्या महिलेवर कठोर कारवाई करावी, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनानं दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, महापुरुषांच्या विटंबनेच्या विरोधात शासनानं तातडीनं कडक कायदा करावा, लव जिहाद आणि बळजबरीचे धर्मांतरण बाबतीत कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. कोल्हापूर महानगरपालिकेनं माझं शहर माझी जबाबदारी या संकल्पनेनुसार शुक्रवारी महास्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत महापौरांसह महानगरपालिका पदाधिकारी, नगरसेवकांसह विविध मान्यवरांनी हातात झाडू घेतल्याचं कौतुक झालं. पण दररोज शहर स्वच्छ ठेवण्यासाठी राबणारे स्वच्छता कर्मचारी कोणत्याही सुरक्षात्मक साधनांशिवाय या मोहिमेत सहभागी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे शहराच्या आरोग्याची जबाबदारी घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
कोल्हापूर महापालिकेच्या नूतन महापौर रूपाराणी निकम यांच्या पुढाकारातून माझं शहर माझी जबाबदारी या संकल्पनेतून शहरात शुक्रवारी महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेतला लोकप्रतिनिधींचा आणि शहरवासियांचा सहभाग लक्षणीय होता. या सगळ्यांनी एक दिवसाच्या या स्वच्छता मोहिमेत सहभागी होताना हातमोजे, मास्क, बूट वापरत आवश्यक ती काळजी घेतली. मात्र वर्षानुवर्ष स्वच्छतेच्या कामात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचारी यापैकी काही गोष्टी न वापरताच सहभागी झाल्याचं दिसून आलं. अनेक कर्मचारी पायात बूट नसतानाही, हातमोजे नसताना कचरा आणि घाण साफ करताना दिसले. सांडपाणी, कचरा, धोकादायक वस्तू यांच्या संपर्कात येत असतानाही त्यांच्याकडे आरोग्याची काळजी घेणारी साधनं नसल्याचं दिसून आलं. एक दिवसासाठी प्रतिकात्मक स्वच्छता करताना जर पदाधिकाऱ्यांना हातमोजे आणि सुरक्षा साहित्य आवश्यक वाटत असेल, तर दररोज कचरा, सांडपाणी आणि घाणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून बूट, हातमोजे, मास्क आणि इतर संरक्षण साधनं का दिली जात नाहीत असा प्रश्न उपस्थित होतोय. स्वच्छता ही शहराच्या आरोग्याशी थेट निगडीत असलेली अत्यावश्यक सेवा आहे. या सेवेचा कणा असलेल्या कामगारांनाच जर मूलभूत सुविधा मिळत नसतील तर ही एक गंभीर बाब आहे. नियमित सुरक्षा साहित्य, आरोग्य विमा, वैद्यकीय तपासणी आणि सुरक्षा कामाच्या अटी हे त्यांचे हक्क असून ते त्यांना मिळणं गरजेचं आहे. महास्वच्छता मोहिमेतून शहरवासियांना स्वच्छतेचं गांभीर्य पटवून देण्याचा प्रयत्न झाला, त्याचं स्वागतच आहे. पण या मोहिमेतून शहराचं आरोग्य सांभाळणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचं आरोग्य मात्र कसं धोक्यात येतंय याचं विदारक दर्शनसुद्धा झालं. महापालिकेकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनं देऊन सुद्धा कर्मचारी त्यांचा वापर करत नसतील तर त्याबद्दल त्यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. तर महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना ही साधनं उपलब्धच करून दिली जात नसतील तर हे मात्र गंभीर आहे. महापालिका पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी यावर तातडीनं कार्यवाही करणं गरजेचं आहे. शहराच्या आरोग्याची जबाबदारी घेणाऱ्यांच्या आरोग्याच्या जबाबदारीचं काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष जयराम पाटील बापू यांचं कार्य लोकांच्या कायम स्मरणात राहावं यासाठी त्यांचं स्मारक उभारण्यात यावं असं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. या स्मारक उभारणीसाठी आपलं पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. दिवंगत जयराम पाटील यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीवेळी ते बोलत होते. कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांचं नुकतंच निधन झालं. आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचे युवा नेते विजय पाटील, भीमराव पाटील, अजय पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी जयराम बापूंचं शहरासाठीचं योगदान खूप मोठं होतं. त्यांचं कार्य आणि विचार अजरामर राहण्यासाठी कुरुंदवाडमध्ये भव्य स्मारक उभारावं. स्मारकासाठी माझं पूर्ण सहकार्य राहील. बापूंचा पुतळा मी स्वतः देतो अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. जे योगदान बापूंचं आहे, जे बापूने काम केलेलं आहे, 50 वर्ष गेले, त्या योगदानाची दखल किंवा त्या योगदानाची माहिती पुढच्या पिढीला होणं गरजेचं आहे. कारण की मागच्या इतिहासावरच पुढचा भूगोल घडत असतो आणि तो या कुरुंदवाडचा इतिहास आहे. या कुरुंदवाडच्या विकासामध्ये, या सर्वांगीण विकासामध्ये बापूंचं योगदान हिमालय एवढं आहे. ते योगदान पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. उद्या 50 वर्षानंतर जयराम बापूंनी काय केलं, कशा पद्धतीने केलं आणि म्हणून एखादं स्मारक जर आपल्याला उभा करता आलं पुतळ्याच्या स्वरूपात असेल किंवा वेगळ्या माध्यमातून, तर आपण ते सगळ्यांनी, मला वाटते 10-12 दिवस होऊ देत. जरा थोडं गावडेसाहेब तुम्ही तालुका अध्यक्ष, त्याला काय लागेल ते आपण सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करूया. कुणाकडे मागण्याची आवश्यकता नाही, आपण सगळेजण ते स्मारक त्या ठिकाणी करूया. कुरुंदवाड शहर आणि शिरोळ तालुक्यातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्मारकासाठी समिती स्थापन करून बापूंचं प्रेरणादायी स्मारक उभारणीच्या कामासाठी पुढे यावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. यावेळी शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दरगू गावडे, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, अनंत धनवडे, नितीन बागे यांच्यासह नगरसेवक तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि शहराच्या दक्षिण आणि उत्तर भागांना जोडणाऱ्या बाबूभाई परीख पुलाची दुरावस्था संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. बरेच दिवस दुरुस्तीच्या नावाखाली इथली वाहतूक बंद होती.
पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय, पण पुलाखालील सांडपाण्याच्या निर्गतीकरणाची तसंच वाहतूक कोंडीची समस्या अजूनही कायम आहे. कोल्हापूर शहराच्या दक्षिण आणि उत्तर भागांना जोडणारा बाबूभाई परीख पूल हा महत्त्वाचा दुवा असला तरी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेमुळं परीख पूल कोल्हापूरकरांसाठी गैरसोयीचाच अधिक होतोय. या पुलाखालील रस्त्यावरून वाहणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळं कोल्हापूरकरांना घाण पाण्याची शिक्षा नित्याचीच बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून परीख पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात आलंय, पण प्रत्यक्षात पुलाखालील जी सांडपाणी निर्गतीकरणाची समस्या कायम आहे. इथल्या गटारींवर टाकलेल्या लोखंडी जाळ्या वाहनांच्या दबावामुळं खचल्यानं आता वाहनं त्यामध्ये अडकू लागली आहेत. त्यामुळे इथं वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. महानगरपालिका प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देऊन परीख पुलाखालून ये-जा करणाऱ्यांना सहन करावा लागणारा त्रास कमी करावा अशी मागणी होतीये. मी या रेल्वे ब्रिजच्या खाली आहे. तिथं त्याच्यावर बॅरिकेड जे आहे म्हणजे नाल्याच्या वरती टाकलेलं जे लोखंडी बॅरिकेड आहे ते खाली गेलेलं आहे. महानगरपालिकेचं प्रचंड लक्ष असल्यामुळं तिथं आमची गाडी अडकली. एक सिल्लर साधी गोष्ट आहे की बाबा ते बॅरिकेड व्यवस्थित करून बसवावं आणि लोकांचा त्रास कमी व्हावा. आता तिथं गाड्या अडकत आहेत. त्या गाड्या किमान टॅक्स स्वरूपात जे पैसे घेतात त्याचं एक क्वालिटी वर्क आणि चांगल्या पद्धतीचं बॅरिकेड बसवून लोखंडी स्टीलचं कवर बसवून ते नाला पास व्हावा एवढी महानगरपालिकेकडे एक कळकळीची विनंती आहे. आणि इथल्या नगरसेवकांनी सुद्धा ते लक्ष द्यावं. आम्ही बाहेरनं लोक येतोय. काय महालक्ष्मी मंदिर असल्यामुळं देवस्थानला प्रचंड भेटी देणारी सुद्धा लोक येतात. तर ह्या किरकोळ गोष्टीनं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं एवढी नम्रतेची आणि कळकळीची विनंती. परीख पुलाखालून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. शहरांतर्गत दळणवळणाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या या पुलाच्या समस्यांकडे महापालिकेनं गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी होतीये. महावितरणकडून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट मीटर जोडणीचं काम सुरू आहे. स्मार्ट मीटर विरोधात वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष असल्यानं स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजनं केली आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. महावितरणकडून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट मीटर जोडणीचं काम सुरू आहे. वीज ग्राहकांच्या अनुपस्थितीत स्मार्ट मीटर बसवण्याचे प्रकार सध्या सर्वत्र घडत आहेत. स्मार्ट मीटर जोडल्यानंतर सोलर बसवलेल्या ग्राहकांनाही चुकीची आणि वाढीव बिलं येत आहेत. बिलाबाबत माहिती मागितली असता संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून योग्य स्पष्टीकरण मिळत नाही. यामुळे स्मार्ट विरोधात वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असताना सुद्धा महावितरणचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करतायत. महावितरण कर्मचाऱ्यांनी ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये. वीज ग्राहकांची परवानगी नसेल तर स्मार्ट मीटर जोडू नये अशा मागण्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळानं केल्यात. महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय. वीज बिल मोठ्या प्रमाणात येत असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ बसतीये. ग्रामीण भागातही वाढीव वीज बिल आल्यानं वीज ग्राहक आक्रमक झालेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून मीटरबाबत योग्य तपासणी करावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी महावितरणचे शहर विभागीय कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांनी बिल चुकलेल्या ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी पुढील आठवड्यात विशेष बिल दुरुस्तीसाठीचं शिबिर आयोजित करू असं सांगितलं. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, मानद सचिव अजित कोठारी, प्रशांत शिंदे, अमर क्षीरसागर, कोल्हापूर सोलर असोसिएशनचे अध्यक्ष अतुल होनोले, राहुल नष्टे, संपत पाटील, अभिजित विचारे, धनाजी एकल, धैर्यशील जाधव, प्रथमेश सूर्यवंशी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनानं कमी पटसंख्येचं कारण पुढं करत जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाविरोधात राधानगरी तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त होत असून लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत शाळा बचाव आंदोलन उभारलंय. महाराष्ट्र शासनानं कमी पटसंख्येचं कारण पुढं करत जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. याविरोधात राधानगरीतील लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत शाळा बचाव आंदोलन उभारत तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.
राधानगरी शहरातील मुख्य मार्गावरून जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. सर्वांना मोफत शिक्षण मिळालंच पाहिजे, शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, माझं गाव माझी शाळा वाचलीच पाहिजे, शिक्षणाचं बाजारीकरण करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शिक्षणाचं वाटोळं लावणाऱ्या सरकारचा शिक्षणाचं बाजारीकरण करणाऱ्या सरकारचा. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन सादर करत शासनाचा निर्णय तात्काळ मागं घेण्याची मागणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेला हा निर्णय अन्यायकारक आहे. दुर्गम भागातील मुलांना लांबच्या शाळेत जावं लागल्यास शिक्षणावर गंभीर परिणाम होईल. विशेषतः लहान मुलींच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतील. कमी पटसंख्या हा शाळा बंद करण्याचा निकष ठरू शकत नसल्याचं शिक्षण समितीचे माजी सभापती आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी सांगितलं. एकीकडे परदेशात शिक्षणावर 15% खर्च केला जातो, तर महाराष्ट्रात अवघा 2.5 ते 3% खर्च केला जातो. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. शाळा बंद करून सरकारला तुरुंग वाढवायचे आहेत का, असा सवाल शिक्षक समितीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी उपस्थित केलाय. गोरगरिबांचं शिक्षण संपवणं हा एकमेव कार्यक्रम सध्याचा शासनाचा सुरू आहे आणि म्हणूनच ही शिक्षण यात्रा सुरू आहे. म्हणजे 2.50 वरती शिक्षणावरचा खर्च संपूर्ण जगामध्ये एकमेव आमचा देश करतो आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये तुम्ही गेला तर अनलिमिटेड खर्च केला जातोय. फिनलंड सारखा देश 1970 पासून खर्च शिक्षणावरती करतोय आणि आज जगामधला हॅपीएस्ट देश म्हणून, आणि तिथले तुरुंग कमी झालेले आहेत. मग आम्हाला प्रश्न पडतो की सरकारला शाळा बंद करून तुरुंग वाढवायचे आहेत का? ज्या ज्या देशामधले शाळा बंद झाल्या तिथं तुरुंगांची संख्या वाढली आणि म्हणून गोरगरिबांची लेकरं, राजेंद्र भारुड सारखा एक IAS ऑफिसर एका पाड्यामध्ये शिकला, त्या पाड्यामध्ये तिची शाळा होती म्हणून तो राजेंद्र भारुड तयार झाला. तसंच या प्रत्येक वाडीमध्ये वस्तीमध्ये एक जीन्स एक गुणवत्ता आहे, एक ब्रेन आहे तिथला सुद्धा, आणि तिथल्या सुद्धा ब्रेनला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आमच्या मायबाप सरकारला आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांना विनंती आहे, या गोरगरिबांचं शिक्षण, वाडी वस्तीवरचं शिक्षण संपवून गोरगरिबांच्या मुलांना फक्त झेंडे फडकवायला आणि खळ लावायला निर्माण करू नका, होबा म्हणणारीची संस्कृती निर्माण करू नका. त्या वाडी वस्तीवर त्या शाळेला मुलाला सुद्धा गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं हे बाबासाहेबांच्या घटनेनुसार सुद्धा आणि RTI नुसार सुद्धा त्याचा तो हक्क आहे आणि तो हक्क तुम्ही हिरावून घेऊ नका. ग्रामीण भागातल्या शाळा या केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत, तर त्या सामाजिक सांस्कृतिक विकासाच्या केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे शासनानं हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष हिंदूराव चौगले, संपत देसाई, अभिजित तायशेटे, उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, भरत रसाळे, सुधाकर सावंत, RY पाटील, बंडोपंत किरुळकर, युवराज पाटील, शरद पाडळकर, शाहू चौगले, दिलीप चौगले, संतोष पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. कोल्हापुरातील मुक्तसैनिक वसाहतीमधील सृजन आनंद विद्यालय कृतिशील, विद्यार्थी केंद्रित, आनंददायी शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा समृद्ध करण्यासाठी सामुदायिक वाढदिवस उपक्रम राबवण्यात येतो. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमात विविध सामाजिक स्तरातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं जातं. यावर्षी सोलापूरच्या ज्ञानप्रबोधिनीत शिकणाऱ्या मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सृजन आनंदच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जयोस्तुतेसह मराठी भक्तिगीतं गाणारी ही मुलं मणिपूरची आहेत हे सांगितल्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. ज्ञानप्रबोधिनीच्या सोलापूरमधील सहनिवासात राहणारी ही मुलं त्यांचे समन्वयक अनंत अल्लिशे यांच्यासह कोल्हापुरातल्या मुक्तसैनिक वसाहतीमधल्या सृजन आनंद विद्यालयात रमली होती. कृतिशील आणि आनंददायी शिक्षणाच्या उद्गात्या प्राध्यापिका लीलाताई पाटील यांच्या संकल्पनेतून मुक्तसैनिक वसाहतीत आंतरभारती शिक्षण संस्थेचं सृजन आनंद विद्यालय कार्यरत आहे.
सर्जनशील विद्यार्थी घडवणाऱ्या या विद्यालयातील अनेक उपक्रमांपैकी सामुदायिक वाढदिवस हा एक वेगळा उपक्रम आहे. दरवर्षी समाजातल्या वंचित आणि उपेक्षित मुलांना विद्यालयात बोलावून त्यांच्या उपस्थितीत ती मुलं आणि सृजन आनंदची मुलं यांचा सामुदायिक वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम लौकिक अर्थानं वाढदिवस साजरा करण्याच्या संकल्पनेला छेद देतानाच मुलांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतोय. सृजन आनंदमध्ये शिकणारी बहुतांश मुलं सुखवस्तू घरातली आहेत. या मुलांना जगण्यासाठी आणि त्यापुढं जाऊन शिक्षणासाठी समाजातील काही मुलं कसा संघर्ष करतायत हे समजावं, मुलांवर जाती, धर्म, आर्थिक स्तराच्या पलीकडे जाऊन माणूसपणाचे संस्कार करणारे या उपक्रमात यापूर्वी ऊस तोडणी मजुरांची मुलं, वीटभट्टी कामगारांची मुलं, आदिवासी भागातील मुलं यासह विविध समाज घटकातील मुलं सृजन आनंदच्या मुलांसोबत सहभागी झाली आहेत. यावर्षी ज्ञानप्रबोधिनी सोलापूरच्या उपक्रमातून शिकणारी मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागातील 10 मुलं सहभागी झाली होती. या मुलांसमोर सृजन आनंदच्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र नाट्यरूपात मांडलं. ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य, तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य. सगळ्यांची गुलामगिरी आता नको, आपले ध्येय ठरले, आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. मग चला या रायरेश्वराची साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करूया. तर मणिपूरच्या मुलांनी आपल्यामधील कला कौशल्यांसह योगा कौशल्यांचं सादरीकरण केलं. ज्ञानप्रबोधिनीचे अनंत आल्लिशे यांनी सृजन आनंदचा सामुदायिक वाढदिवस हा उपक्रम अनुकरणीय असल्याचं सांगत मणिपूरमधील दुर्गम आणि हिंसाचारग्रस्त भागातील मुलं महाराष्ट्रात आणण्यासाठी कसे प्रयत्न केले याची माहिती दिली. सृजन आनंदाच्या उपक्रमात सहभागी झालेल्या 10 मुलांसह ज्ञानप्रबोधिनीत 21 मुलं मराठी माध्यमातून शिकतानाच विविध कला, क्रीडा, कौशल्य आत्मसात करत असल्याचं अनंत आल्लिशे यांनी सांगितलं. या उपक्रमातून सृजन आनंद आणि ज्ञानप्रबोधिनीत शिकणाऱ्या मणिपूरच्या मुलांनी एकमेकांना समजून घेत सामुदायिक वाढदिवस उपक्रमाचा आनंद लुटला. मुख्याध्यापक रमेश कांबळे यांच्यासह शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सृजन आनंदच्या 3रीच्या वर्गातले विद्यार्थी आणि पालकांनी हा उपक्रम यशस्वी केला. दुसऱ्या दिवशी मणिपूरच्या विद्यार्थ्यांशी खेळाचा आनंद लुटत त्यांना भेटवस्तू देत सृजन आनंदच्या विद्यार्थ्यांनी त्यांना निरोप दिला.
मुलांना सामाजिक वास्तवाचं भान देणाऱ्या आपल्या आनंदाबरोबरच इतरांचं जगणं समजून घेत त्यांनाही आनंद मिळवून देण्याचे संस्कार करणाऱ्या या उपक्रमात सृजन आनंदचे शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि रिक्षा मामासुद्धा मोठ्या आनंदानं सहभागी झाले होते. कोल्हापुरातील छत्रपती राजाराम महाविद्यालयात राजाराम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त बखर एका प्राचार्यांची के.डी. पेडणेकरांचे चरित्र या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. तसंच खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते मेजर जनरल निवृत्त शशिकांत पित्रे यांचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. कोल्हापुरातील छत्रपती राजाराम महाविद्यालयात आयोजित राजाराम महोत्सवाचं उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे, राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता बोडके, डॉक्टर रघुनाथ कडाकणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील यांनी लिहिलेल्या बखर एका प्राचार्यांची के.डी. पेडणेकर यांच्या चरित्राचं प्रकाशन खासदार शाहू महाराज छत्रपतींसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर 36 वर्ष सैन्य दलात कर्तव्य बजावलेले राजाराम महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांचा जीवनगौरव पुरस्कारानं सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपतींनी राजाराम महाविद्यालयाच्या कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचं कौतुक केलं. प्राचार्य डॉक्टर अनिता बोडके यांनी राजाराम महाविद्यालय शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असून महाविद्यालय विद्यार्थी हितासाठी सदैव कार्यरत असल्याचं सांगितलं. माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध अधिक घट्ट व्हावेत यासाठी राजाराम महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी डॉक्टर प्रकाश बच्छाव, अमृता देसरडा, आशुतोष रामगीर यांच्यासह अन्य मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी आणि आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कुंभी नदीवरील सांगरूळ धरण परिसरातून 3 शेतकऱ्यांचे शेतीपंप चोरीला गेलेत. 2 महिन्यांपूर्वी याच ठिकाणाहून 6 शेतीपंप चोरट्यांनी लंपास केले होते. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीपंपांच्या वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झालेत. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातून दोनवडे, पाडळी, खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, वरणगे, सावर्डे यासह अन्य गावांमधून शेतीसाठीचे मोटरपंप, ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यांकडून चोरण्यात येत आहेत. कुंभी नदीतून शेतीसाठी पाणी उपसा करणारे कोपार्डेतील कृष्णात पाटील आणि विनोद पाटील तर पडवळवाडीचे मारुती पाटील यांचे अनुक्रमे 12.5, 15 आणि 5 HP क्षमतेचे मोटरपंप चोरीला गेलेत. तर कुडित्रेतील श्रीकांत पाटील यांच्याकडील पंप खोलून ठेवलाय. वारंवार मोटरपंप चोरीला जात असल्यामुळं शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचं श्रीकांत पाटील यांनी सांगितलंय. 10 HP मोटार मागल्या 1.5 महिन्यापूर्वी चोरीला गेलेली होती आणि आत्ताही ती पण मोटर खोललेली आहे. आणि आमच्या शेजारच्या येणार पाटील, श्रीकांत पाटील कुडित्रे, बाळासाहेब पाटील हे कोपार्डे यांच्या बी मोटरी 3 आता रात्री चोरीला गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी काय करायचं, अधिक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत आणि पोलिसांनी त्यांचा लवकर बंदोबस्त करून याचा छडा लावावा, नाहीतर आम्हाला आत्महत्या करायची पाळी येणार आहे. LCBच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. शेतीपंपांच्या वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. करवीर तालुक्यातील कळंबे तर्फे आणि सातर्डेच्या मध्यभागी असणाऱ्या वाघजाईचा डोंगर सुमारे 1800 एकर परिसरात पसरलाय. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून निसर्ग संवर्धन समितीकडून विविध झाडं लावून त्यांचं संगोपन करण्यात आलंय. मात्र डोंगरावर सतत आग लावली जात असल्यानं डोंगराच्या 70% भागातील वनराई भस्मसात झाली आहे. या डोंगराचा परिसर मद्यपींचा अड्डा बनला असून इथं प्रेमी युगुलांचा सुद्धा मुक्त वावर असतो. थट्टी अर्थात जनावरांचा गोठा असणारा शाहूकालीन डोंगर म्हणून करवीर तालुक्यातील वाघजाई डोंगराची ख्याती आहे. कोल्हापूर गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाला लागून असणारा कळंबेतर्फे कळे ते मरळीपर्यंतचा संपूर्ण परिसर या वाघजाई डोंगरानं व्यापलाय. कळंबे, भामटे, चिंचवडे, मरळी, सातार्डे इत्यादी गावांचं ग्रामदैवत वाघजाई देवीचं उंच माथ्यावर एक छोटंसं मंदिर आहे. हा वाघजाईचा डोंगर सुमारे 1800 एकराचा आहे. मात्र हा वाघजाईचा डोंगरावरील केवळ काही एक मंदिर परिसराचा पठाराचा भाग सोडला तर अन्य जागा धनदांडग्यांनी घेतल्यात.
गेल्या 7 ते 8 वर्षांपासून परिसरातील वाघजाई निसर्ग संवर्धन समिती, निसर्गप्रेमी आणि शेकडो ग्रामस्थ लोकवर्गणीतून या डोंगर परिसरात वनराई फुलवण्यासाठी प्रयत्न करतात. या डोंगरावर पळस, शतावरी, हिरडा, अर्जुन, कुंकुफळ, उंबर, काटेसावर अशी झाडं आहेत. पण डोंगर पेटवण्याच्या प्रकारांमुळे ही वनराई धोक्यात आली आहे. नमस्कार. गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये वाघजाई देवराई संवर्धन समितीच्या मार्फत या वाघजाई डोंगरावर जे वृक्षारोपण वाघजाई संवर्धन करण्याचं काम जे झालं ते गेल्या आठवड्यात, गेल्या महिनाभरात काही अज्ञात व्यक्तींच्याकडून एक निंदनीय कृत्य या ठिकाणी घडलं व जवळजवळ 70% डोंगर जळून खाक झालेला आहे. खरोखर हे जी आग लागली ती एक आपल्या जबाबदाराची संवेदनशीलतेची आग आहे. तर एक झाड आपणाला जगवताना किती त्रास होतो आणि ते जळण्यासाठी फक्त काही एक तासभर लागतो. तर कुठेतरी आपण या भागातील वृक्षप्रेमींनी संवर्धन समिती लोकांनी एकत्र येऊन या डोंगराचे संवर्धन करण्याची गरज आहे. येत्या काही दिवसातच पुन्हा एकदा परिसरातील युवकांची येथे बैठक होऊन पुन्हा एकदा जोमाने वृक्षारोपण किंवा डोंगराचं संवर्धन जोमात करण्याचा एक मानस या ठिकाणी आमच्या सर्वांचा. आगीमध्ये पक्षी आणि प्राण्यांची सुद्धा हानी होतीये. वनौषधी नामशेष होत असून जनावरांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं सुमारे 100 एकरातील गवत जळून खाक झाल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. डोंगरावरील वनसंपदा आणि जैवविविधता जपण्यासाठी डोंगर पेटवण्याचे प्रकार थांबणं गरजेचं आहे. या डोंगराच्या परिसरात ओल्या पार्ट्या रंगत असून इथं प्रेमी युगुलांचा सुद्धा मुक्त वावर असतो. या परिसरात आग लावण्याचे प्रकार थांबवण्यासह इथं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न होणं गरजेचं असून त्यासाठी गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांसह निसर्गप्रेमींमधून होतीये. एस न्यूजसाठी बाजीराव तळेकर. मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून नादब्रह्म, बियॉन्ड एंटरटेनमेंट पुणे आणि प्रतिज्ञा नाट्यरंग यांच्या वतीनं लखलख चंदेरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ऐच्छिक शुल्काद्वारे जमलेली रक्कम जाणीव फाउंडेशनच्या नियोजित संकुल बांधकामासाठी देण्यात आली. मराठी भाषा समृद्ध होण्यात चित्रपटांचा सुद्धा मोठा वाटा आहे. कोल्हापूर तर चित्रपटसृष्टीचं माहेरघर आहे. याच कोल्हापुरात चित्रपटांनी मराठी भाषा कशी अलंकृत केली हे दाखवून देणारा लखलख चंदेरी हा कार्यक्रम राम गणेश गडकरी सभागृहात पार पडला. नादब्रह्म, बियॉन्ड एंटरटेन पुणे आणि प्रतिज्ञा नाट्यरंग यांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ सिने अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी चित्रपटांचा रंजक इतिहास उलगडून दाखवला. या कार्यक्रमातून पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, कुंकू, पहिला वास्तववादी चित्रपट सावकारी पाश, वाल्मिकी, 10 वाजता, छत्रपती शिवाजी, राम जोशी, सांगते ऐका, सुवासिनी, साधी माणसं अशा कृष्णधवल चित्रपटातील गीतांची सुंदर झलक दृकश्राव्य माध्यमातून रसिकांना पाहायला मिळाली. यानंतर चित्रपटामागचा इतिहास, त्याची प्रेरणा, त्यातील वैशिष्ट्य याविषयी तेरणीकर यांनी आपल्या खास शैलीतून माहिती दिली. या सर्व व्हिडिओंचं आरेखन उस्मान शेख यांनी केलं होतं. यासह त्यांनी कलामहर्षी बाबूराव पेंटर, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, मास्टर विनायक, संगीतकार गोविंदराव टेंबे, व्ही शांताराम, गानकोकिळा लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीय यांचं विश्वसुद्धा उलगडलं. यामधून मराठी भाषा कशी समृद्ध होत गेली याचं उदाहरणासहित स्पष्टीकरण त्यांनी दिलं. या कार्यक्रमासाठीच्या ऐच्छिक शुल्काद्वारे जमलेली रक्कम जाणीव फाउंडेशनच्या नियोजित संकुलाच्या बांधकामासाठी देण्यात आली. यावेळी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे प्रशांत जोशी, डॉक्टर यशोधरा ओबेरॉय, उमा गुणे, जाणीव फाउंडेशनच्या संचालिका सुषमा भटकडली, डॉक्टर सुरेश देशपांडे, मिलिंद गुणे, रवींद्र ओबेरॉय, विनोद कुमार लोहिया, डॉक्टर मोहन गुणे, श्रीकांत डिग्रजकर, डॉक्टर सुरेश देशपांडे, डॉक्टर नितीन सखदेव, डॉक्टर सुलभा कुलकर्णी, डॉक्टर शिरीष कुलकर्णी, पंडित सुधीर पोटे, राजेंद्र पित्रे, दिलीप गुणे, चंद्रशेखर मुरगुडकर, सुधीर जोशी, गोविंद पैठणे, सरिता कुलकर्णी यांच्यासह कलारसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमधील कोडोली हायस्कूल आणि भाई शंकर तुकाराम पाटील ज्युनियर कॉलेजच्या वतीनं राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यामध्ये 150हून अधिक विज्ञान प्रयोगांचं सादरीकरण करण्यात आलं.
पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमधील कोडोली हायस्कूल आणि भाई शंकर तुकाराम पाटील ज्युनियर कॉलेजच्या वतीनं महाराष्ट्र विज्ञान दिनाचं औचित्य साधत विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. पन्हाळ्याचे गटशिक्षण अधिकारी शिवाजी मानकर, कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनात 150 उपकरणं, 300 ग्रंथ आणि 40 पोस्टर्स मांडण्यात आली होती. विद्यार्थ्यांमधील चौक वृत्तीला आणि कल्पकतेला चालना देणाऱ्या या प्रदर्शनात 150 प्रयोगांचं सादरीकरण करण्यात आलंय. यावेळी मुख्याध्यापक के.डी. पाटील, उपमुख्याध्यापक बी. जाधव, स्वाती पाटील, अर्जुन पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. राज्य शासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येते. या अभियानांतर्गत लोकांना विविध शासकीय योजना आणि सवलतींचा लाभ मिळवून दिला जातोय. पन्हाळा तालुक्यात 7 मंडल परिक्षेत्रांमध्ये हा उपक्रम आयोजित करण्यात येणार असून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेनं घ्यावा असं आवाहन पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी केले. राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुरू केले. या अभियानाची अंमलबजावणी 18 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. पन्हाळा तालुक्यात 7 सज्जे असून त्यापैकी कोडोली सज्जापासून या अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियानाची पूर्वतयारी म्हणून पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी कोडोली ग्रामपंचायत कार्यालयात संबंधितांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उपस्थित मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना या अभियानासंदर्भात सूचना केल्या. या अभियानामध्ये जिवंत सातबारा, लक्ष्मी मुक्ती योजना, सर्व प्रकारचे जातीचे आणि उत्पन्नाचे दाखले, सामाजिक अर्थसहाय्य योजना, बळीराजा पाणंद रस्ते योजना, त्याचबरोबर शासनाच्या इतर विभागाच्या योजनांची ताबडतोब अंमलबजावणी करण्यात येणार आहे. येत्या 7 मार्चला कोडोली मंडल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील गावांसाठी हे राजस्व अभियान कोडोली इथं राबवण्यात येणार आहे. 14 मार्चला कोतोली इथं अभियान राबवण्यात येणार असून याचा लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार माधवी शिंदे यांनी केलंय. विविध ज्या योजना आहेत त्या सर्वांचं कामकाज होणार आहे. त्याचबरोबर शासनाचे जे विविध विभाग आहेत, जसे की कृषी विभाग आहे, त्याचबरोबर ग्रामपंचायत विभाग किंवा इतर विभाग, या सर्वांच्या विभागाच्या सहाय्याने आपण त्या सर्व विभागांच्या योजना इथं एका छताखाली राजस्व अभियानांतर्गत आपण सर्व लाभार्थ्यांना वाटप हे 7 तारखेला करणार आहोत. या बैठकीला पंचायत समितीचे सदस्य मोहन चोपडे, मंडल अधिकारी अरुण कांबळे, कोडोलीचे उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमने, ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील आदी उपस्थित होते. राधानगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिटवे गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकलाय. या कारवाईत 8 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करत 8 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानुसार स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. यापैकी एका पथकातील अंमलदार संजय देसाई आणि राजू कोरे यांना राधानगरी तालुक्यातील तिटवे गावच्या हद्दीत अरविंद बुजरे यांच्या शेताजवळ काही लोक उघड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे 27 फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं त्या ठिकाणी छापा टाकून 8 जणांना ताब्यात घेतलं. या कारवाईत पोलिसांनी 67,180 रुपयांची रोकड, 5 मोबाईल हँडसेट, 9 दुचाकी आणि जुगारासाठीचं साहित्य असा एकूण 8,02,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ताब्यात घेतलेल्या 8 संशयितांविरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार संजय देसाई, राजू कोरे, सागर चौगुले, युवराज पाटील, समीर कांबळे, सतीश जंगम, महेश खोत, विजय इंगळे, संदीप बेंद्रे आणि सुशील पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. जुना राजवाडा पोलिसांनी 26 फेब्रुवारीला सायंकाळी गांजा सदृश अंमली पदार्थ बाळगलेल्या पाचगावमधील कुणाल सांगवडेकर आणि भूषण पाटील या दोघांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडून अर्धा किलो गांजा, रोख रक्कम, मोपेड असा सुमारे 80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. आज या दोघांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आयोजित कोल्हापूर लीड कॉलेज क्लस्टर फुटबॉल पुरुष स्पर्धा कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात पार पडली। या स्पर्धेत KIT इंजिनिअरिंग कॉलेजनं विजेतेपद पटकावलं तर DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचा संघ उपविजेता ठरला। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठांतर्गत आयोजित कोल्हापूर लीड कॉलेज क्लस्टर फुटबॉल पुरुष स्पर्धा उत्साहात पार पडली। आज सकाळी सुमारे 11 वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेज कसबा बावडाचे रजिस्ट्रार डॉक्टर LV मालदे आणि अधिष्ठाता डॉक्टर RA पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी क्रीडा संचालक इजाज गडकरी, लीड कॉलेज क्लस्टरचे सचिव HB पाटील तसंच विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक उपस्थित होते। स्पर्धेत DY पाटील कॉलेज कसबा बावडा, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गडहिंग्लज, DY पाटील कॉलेज साळुखेनगर, DOT शिवाजी युनिव्हर्सिटी आणि DKT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अशा 8 महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला। खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत स्पर्धेत रंगत आणली। अंतिम सामना DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेज कसबा बावडा आणि KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात झाला। अत्यंत चुरशीच्या लढतीत ट्राय ब्रेकरमध्ये KIT कॉलेजनं 5-4 अशा फरकानं विजय मिळवला। पारितोषिक वितरण समारंभ क्रीडा संचालक इजाज गडकरी, लीड कॉलेज क्लस्टरचे सचिव HB पाटील आणि KIT कॉलेजचे क्रीडा संचालक प्राध्यापक विजय रोकडे यांच्या हस्ते पार पडला। विजेता KIT कॉलेज आणि उपविजेता DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेज कसबा बावडा यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। स्पर्धेसाठी DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, पूजा पाटील, वृषाली पाटील यांचं मार्गदर्शन आणि मुख्य कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता आणि DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबा बावडाचे प्राचार्य डॉक्टर SD चेडे यांचं सहकार्य लाभलं। कोल्हापुरातील शिवाजीपेठ परिसरातील LIC एजंट उदय जयसिंग गुरव यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमाराला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत झालेल्या नुकसानीच्या नैराश्यातून उदय गुरव यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितले जाते। काही वर्षांपूर्वी उदय यांचा पत्नीशी घटस्फोट झालाय। मनमिळावू स्वभावाच्या उदय यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे। राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध रंकाळा फुटबॉल क्लब आणि PTM अ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब अशा लढती झाल्या। यामध्ये शिवाजी तरुण मंडळ आणि PTM अ या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली। राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज 2 सामने खेळवण्यात आले। सायंकाळी 4चा सामना PTM अ आणि सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात झाला। सामन्याच्या पूर्वार्धात 35व्या मिनिटाला PTMच्या नबी खानच्या पासवर अमीन काझीर यानं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली। त्यानंतर सामन्याच्या 40व्या मिनिटाला अमीननं व्यक्तिगत आणि संघासाठी दुसरा गोल नोंदवला। उत्तरार्धात सामन्याच्या 67व्या मिनिटाला PTMच्या ओंकार मोरेच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटील यानं गोल करत संघाला 3-0 गोलची आघाडी मिळवून दिली। तर सामन्याच्या 70व्या मिनिटाला ओंकार मोरे यानं पुन्हा गोल करत PTMला 4-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं PTM अ संघानं हा सामना जिंकला। त्यांच्याकडून रोमारियो, प्रथमेश हेरेकर, अक्षय पायमल, ऋषिकेश मेथे पाटील यांनी तर सुभाषनगर संघाकडून नितीन पोवार, प्रणव सुतार, महम्मद आफ्ताब, आर्यन पंधारे, जावेद जमादार यांनी खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन केलं। तत्पूर्वी दुपारी 2चा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध रंकाळा फुटबॉल क्लब यांच्यात झाला। हा सामना शिवाजी तरुण मंडळानं 4-0 गोल फरकानं एकतर्फी जिंकला। उद्या दुपारी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स क्लब अशी एकच लढत होणार आहे। कमी पटसंख्येचा निकष लावत शाळा बंद करण्याच्या शासनाच्या धोरणामुळे खेडोपाड्यातील वाड्या वस्त्यांवरील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणं हे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा देत शाळेत एक विद्यार्थी असला तरी त्याला शिक्षण मिळालंच पाहिजे असं खासदार शाहू महाराज यांनी राज्य सरकारला ठणकावून सांगितलंय। 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी चंदगड ते कोल्हापूर शिक्षण हक्क यात्रा काढण्यात आली। कोल्हापुरात नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाच्या ठिकाणी शिक्षण हक्क परिषदेनं या यात्रेची सांगता झाली। त्यावेळी खासदार शाहू महाराज बोलत होते।
राज्य शासनाच्या 15 मार्च 2024च्या संच मान्यता आदेशामुळं कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार आहेत. याविरोधात शाळा वाचवा शिक्षण वाचवा अभियानामार्फत शिक्षण हक्क यात्रा शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि विविध शिक्षक संघटनांनी याचं आयोजन केलं होतं. 26 फेब्रुवारीला चंदगडमधून सुरू झालेल्या शिक्षण हक्क यात्रेची आज कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारकाजवळ शिक्षण हक्क परिषदेनं सांगता झाली. खासदार शाहू महाराज छत्रपती या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते मशाल पेटवून परिषदेची सुरुवात करण्यात आली. शिक्षण हक्क परिषदेच्या प्रास्ताविकात बोलताना कॉम्रेड संपत देसाईंनी 15 मार्च 2024चा संच मान्यता आदेश शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर कसा गदा आणणारा आहे याचं विवेचन केलं. सध्याचं सरकार लबाड आहे अशी टीकाही देसाईंनी केली. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं होतं आणि आता 125 वर्षांनंतरच लोकशाही व्यवस्थेतलं सरकार गोरगरिबांचं शिकण्याचं हक्कच हिरावून घेतंय हे चुकीचं असल्याचं सांगितलं. शाळेत एक विद्यार्थी असला तरी शाळा चालली पाहिजे असंही खासदार शाहू महाराज छत्रपतींनी सांगितलं. संख्या कमी आहे तिथं शाळा बंद करण्याचं धोरण शासनाने चालू ठेवलं. म्हणजे अशी स्थिती येईल की अनेक हजारो विद्यार्थी लहान लहान गावातले जिथं वीज गोळा होत नाही त्यांना शिक्षणापासून आपण वंचित ठेवणार. हा मोठा भाग होणार आहे समाजातला, म्हणून हे आपल्याला चालणार नाही. शिक्षण हे आपल्या हक्काचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शिक्षणावर अधिकार आपलाच आहे, शिक्षण आपल्याला मिळालंच पाहिजे आणि शिक्षणाशिवाय पुन्हा एकदा सांगतो तिथला जो पाहिजे. म्हणूनच हे धोरण शासनाचं धोरण चुकीचं आहे. ते चुकीचं धोरण त्यांनी बदललं पाहिजे आणि पुन्हा एकदा या सगळ्या शाळा इथं एक सुद्धा विद्यार्थी जरी असला तरी चालू ठेवण्याचं धोरण जे आपण आता सुचवलं आहे ते चालू ठेवलं पाहिजे. माजी खासदार विनायक राऊत यांनी या सरकारच्या काळात शिक्षण क्षेत्र दिशाहीन झाले. शाहू फुले आंबेडकर यांनी शिक्षणाचा पाया रचला. त्यांच्या विचारांना सुरुंग लावण्याचं काम हे सरकार करते. या सरकारनं सेल्फ फायनान्स बिल या माध्यमातून शिक्षणाचा व्यापार केलाय. हे आंदोलन फक्त कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रभर पोहोचलं पाहिजे. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं ठाम पाठबळ राहील असंही माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार म्हणून संच मान्यता आदेशाला विरोध करण्यात येतोय अशी अफवा पसरवत लोकांची दिशाभूल केली जाते असं सांगितलं. शिक्षकांच्या नोकरीपेक्षा मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेत बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं हे षडयंत्र असल्याचा शासनाचं हे धोरण म्हणजे शिक्षक नोकरीपासून वंचित होणार असा गैरसमज पसरवला जातोय. शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार नाहीत, मात्र यामुळं बहुजन समाजातील गोरगरीब मुलं शिक्षणापासून वंचित होणार आहे. शासन सरळ सरळ फसवणूक करतंय. बहुजन मुलांना शिकू द्यायचं नाही हे या सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप केला. सरकारच्या दडपशाही विरोधात एकजूट होत या परिषदेतून एकही शाळा बंद होणार नाही असा एल्गार करूया असं आवाहन आमदार असगावकर यांनी केलं. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवण्यासह रस्त्यावरच्या लढाईसाठी काँग्रेससह इंडिया आघाडी कटिबद्ध राहील असं आमदार सतेज पाटील यांच्या संदेशात नमूद करण्यात आलं होतं. विजय देवणे यांनी आमदार सतेज पाटील यांनी पहिल्या दिवसापासून या लढ्याला बळ दिल्याचं नमूद केलं. सध्याचं महायुती सरकार हे जनतेचं नाही तर अदानी आणि अंबानी या भांडवलदारांचं सरकार आहे. त्यांना सर्वसामान्य जनता विद्यार्थी यांच्याशी काही घेणं देणं नाही. त्यामुळं अशा सरकारला धडा शिकवण्यासाठी यापुढं मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचं आंदोलन करू असा इशारा दिला.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष S.T. लाड यांनी हे शिक्षकांसाठी आंदोलन नाही, गोरगरिबांचं शिक्षण वाचावं यासाठीचं आंदोलन असून जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ या आंदोलनात सक्रिय सहभागी होत असल्याचं सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी शिक्षण हक्क परिषदेतील ठरावाचं वाचन केलं. हे सर्व ठराव एकमतानं मंजूर करण्यात आले. या परिषदेला कॉम्रेड सम्राट मोरे, सुधाकर सावंत, संजय पवार, सचिन चव्हाण, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, सचिव R.Y. पाटील, शिक्षक नेते दादासाहेब लाड, सुधाकर सावंत, उमेश देसाई, राजेश वरक, राजेंद्र कोरे, प्रभाकर हेरवाडे, उदय पाटील, प्रसाद पाटील, रवी जाधव, मधुकर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्रातील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांसाठीचा केंद्र सरकारचा हिस्सा 2024 पासून मिळालेला नाही. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची कबुली. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला होता प्रश्न. एक विद्यार्थी असला तरी शाळा चालवावी लागेल. खासदार शाहू महाराज छत्रपतींनी आज कोल्हापुरात शिक्षण परिषदेत राज्य सरकारला सुनावलं. मंत्रालयात लाचलुचपत विरोधी पथकाची कारवाई होणं हे संविधानाचं दुर्दैव. माजी खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया. विहिरीचं बांधकाम ढासळून सुमारे 35 फूट विहिरच बुजली. पन्हाळा तालुक्यातील मरळीमधील प्रकार. शेतकरी बंडा दादू पोवार यांचं सुमारे 6 लाख रुपयांचं नुकसान. आणि कोल्हापूर शहराच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? कोल्हापूर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साधनांचा अभाव. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.